आपण अंजलीकडे लक्ष द्यायला हवं. हे सगळं जरा फारच पुढं चाललंय असं वाटतं मला. ए आंटी हूँ पण हीच कहू चुक. अंकल तुम्हाला सांगते हे अंजलीच्या मनात आहे ना ते राहण्यासाठी जरा जास्तच सॉफ्ट कॉर्नर आहे बघ. कल्पेश, तू मध्ये न बोललेलं चांगलं आहे. राणाजी आणि अंजली यांची मैत्री काय आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे. आणि राणाजींना समजणं तुझ्या बसची बात नाही. 4 दिवस इथे आलास राहिलास पण राणाजींबद्दल सर्व काही समजलं असं नाहीये. राणाजी फार वेगळी आहे. आता कोणता मोठा जगा वेगळा आहे की मला नाही. साहेबराव, मला एक सांग. हा, ते मेनापेक्षा मऊ काय? हा, तुला माहित नाही? अरे मेनापेक्षा मऊ आपल्या अंजलीबाई. हा, बरं ते जाऊ दे. आता हे सांग, साखरेपेक्षा गोड काय? हा, तुला हे पण माहित नाही? अरे आपल्या अंजलीबाई. बर बाबा माझ्या झालं. साहेबराव, मी वहिनींना बी सांगितलं की अंजलीबाई आपल्या घरातल्या सारख्या वाटतात म्हणून. पण असं कसं काय झालं रे साहेबराव? कालपासून लय अवघडल्यासारखं होते मला. मनात सारखा त्यांचा विचार असतोय साहेबराव. पण काल चूक झाली माझी. काल मी लई तावत तावत त्यांच्या दोस्तीवरती डाऊट घेतला. हा, पण त्यांनी पण असं तावत तावत जा बोंबलत असं म्हणलं असतं तर काय झालं असतं माझं? अरे त्या नसल्या तर कसं होईल आपलं? हे असं का होतंय काय कळना झालंय बघ. न स्वतःच्या हाताने खाऊ बी घातलं तेव्हा लई भारी वाटलं. पण पण आता काहीतरी वेगळंच होतंय. एकदम जगा वेगळं. हा, काय समजना झालंय आणि तू बी काय सांगना झालंय. हे साहेबराव, सांग की काय करू? हा, बरकतला विचारू काय? विचारतो. जवळ हे समज काय आहे हे मला कळत नाही तोवर माझं चित्त थाऱ्यावर येणार नाही. निघालायस र? आयुष्यभरात जेवढ्या जोर बैठका मारल्या नाहीत तेवढ्या थापा मारायला लागलायस आजकाल. कसल्या? तालमीत येतो इथनं पुढं तालीम कधी चुकणार नाही. मी खरा सच्चा पैलवान होणार. अरे जनाची नाही मनाची तरी थोडी. वस्ताद, आता जरा गडबडीत आहे. उद्या येतो तालमीत. उद्या काय मुहूर्त आहे तुझा? आत्ता चल. आणि ही काय येळ आहे का तालमीत यायची? आजकाल तू येळ कधी पाळलायस काय? आत्ताच्या आत्ता चल आणि 1000 जोर बैठका मार. वस्ताद 10,000 मारतो. तुम्हीच म्हणता ना व आजकाल तालमीत लक्ष नाही म्हणून. खोटं काय त्यात? अहो खरं आहे. तालमीत काय दुसरीकडे कुठं बी लक्ष लागणं झालंय. आणि ते का लागणं झालंय हे मला आत्ता लक्षात आलंय. एक काम केलं की माझं चित्त थारवलेलं वाचतात आणि मग उद्यापासून तालमीत येईन मी आणि लक्ष बी लागेल माझं. खरं सांगतोयस ना हे? वाचतात. तुमची शपथ, तालमीची शपथ. तर ठीक आहे येतो. देवा, मी सच्चा पैलवान. तुम्हाला तर समजा कळत असेल ना व, लई येड्यागत झालंय बघा. मी सच्चा पैलवान आहे आणि राहणार. भाल्या कसा पैलवान आहे
तसा मी बी आहे. काय चुकलं तर सांभाळून घ्या मला. अरे राणादा! अरे राणादा थांब की! अरे राणादा थांब की! काय रे केवढा झालायस काय? आम्ही हाका मारतो ना वा. ऐकलं की मग शाळा सुटली ना हो तुमची, मग जावा की घरला. काय घरी जावा? पाटकबाईंच्या घरी लय मोठा राडा होणार आहे. कसं जाऊ आम्ही घरी? राडा कसला? अरे तू त्यांच्या घरी आलेला चायनीज माल त्यानं लय काय मोठी लढतर केल्या बघ. माझी गावातले खवळे आहेत त्याच्यावर. घरातनं ओढून मारणार म्हणतात. का? अरे त्यानं गंडी पशिव केल्या. पाटकबाईंच्या घरी जाऊन मारणार म्हणतात. आणि तू जर अडवलं नाहीस तर लय मोठी लढतर होणार बघ. वय म्हणून तर तुला सांगायला आम्ही माग माग आलोय. माणसं कुठे आहेत? तिकडं खालच्या आळीत. चला. अरे पण असा अचानक कसं चाललायस तू? अरे आंटी ते माझ्या एक अर्जंट काम आलं म्हणून जायला लागते मला. अरे पण शाळा सुटली आहे, अंजली तरी येऊ दे. अरे अंकल तेवढा वेळ नाही ना आता माझ्याकडे. कोण आहे का घरात? हे आंटी ते माझ्यासाठी कोणी विचारलं ना तर सांग की मी कोल्हापूरला गेलाय. हा नाही नको, तू सांग डायरेक्ट मी मुंबईलाच गेलाय म्हणून. हा कोण आहे काय? अरे कोण 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 पाहिजे? तुमचा तो चायनीज खतवाला कोण आहे? काही काम होतं का? हे मोठं काम आहे, दाखवा कुठं आहे तो. मुंबईला गेलेत. काही काम असेल तर मला सांगा ना. आम्हाला कामाला लावून स्वतः काय झाला वय? पुन्हा आला तर आम्हाला विचारल्याशिवाय सोडू नका. गावला तर चांगला हातपाय तोडून रोज करतो त्याला. चला ना. अरे कुठे चाललायस तू? काय झालंय नक्की कल्पेश? ती माणसं का रागावली आहेत? अरे आंटी ते माझ्या कंपनीचा खत त्यांना भेटला नाही म्हणून ते चिडला असेल. हा ते आता जोपर्यंत ते खत येणार नाही तोपर्यंत ते अशाच चालू राहणार म्हणून तर मी अर्जंट मध्ये जाते नाही. हा अरे कल्पेश, कल्पेश अरे कल्पेश, अरे ऐक तरी. हॅलो सुरेश भाई, समजा समजला असेल नाही तुला. काय पण कर आणि मला वाचवणे बाबा. अरे अशा काय करते बाबा, समजा घोटाळा होईल. अरे तू पार्टनर आहे ना माझा. हॅलो सुरेश भाई, हॅलो सूरज. बघितला सूरजबाई पण तेच सांगते. हे खतच्या टायमावर नाही आलं ना ते गावाला लोक मला सोडणार नाही. मला अर्जंट मध्ये निघायलाच लागेल. येते मी. मी एकदा सांगितलं ना तुला मी नाही बोलणार म्हणून. मी नाहीच बोलणार. आता तू नाही बोलणार, राणादा नाही बोलणार, मग कोण बोलणार आहे? मी? नाही, राणाजीच बोलते. अगं असं काय करते संजू? राणादा कधीच नाही बोलणार आहे. पाटकबाई काय रे, काय झालं? कल्पेश पाहुण्याला मारलंय गावकऱ्यांनी. मला तुमचा खरेपणा आवडतो, पण आज तुम्ही तोच खरेपणा लपवला. माझ्यासाठी मारामाऱ्या करता, माझ्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा होतो, माझ्यामुळे तुमची तालीम चुकते, हे सगळं मला माहिती. पण दोस्त 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 म्हणून अजून किती समजून घेणार आहात मला? दोस्ताला समजून घ्यायला पाहिजे की. पण बरकतजी, साहेबराव हे तर माझ्या आधीपासूनचे तुमचे मित्र. मग आता तुम्ही त्यांना वेळ द्या. मला तुमचं हे दोस्तीचं प्रेम नकोय. मग लग्नाचं प्रेम घ्या.